आम्ही ज्या ज्या वस्तींमध्ये नांदेड शहरामध्ये गेलो त्याच्यावरनं एकच प्रमुख कारण दिसतंय, तो म्हणजे एक जो नाला होता तो अनधिकृत पद्धतीने त्याचा फ्लो बदलून कोणाची तरी जमीन वाचवण्यासाठी इकडच्या नगरसेवकांनी, खासदारांनी, आमदारांनी सेटलमेंट करून पैसे खाऊन तो नाला फिरवला। आता जेव्हा तुम्ही नाला एकतर जबरदस्ती दुसरीकडनं फिरवता तेव्हा त्याच्याबरोबर नुकसान येतं, आणि दुसऱ्या बाजूला जे नैसर्गिक फ्लो असतो म्हणजे जे नैसर्गिक नाले असतात, ओढे असतात, त्यांचा जर आपण जबरदस्तीने फ्लो बदलायचा प्रयत्न केला तर कुठे ना कुठेतरी पाणी बॅकवॉटर होणार आहे, पाणी ओव्हरफ्लो होणार आहे आणि त्याचंच नुकसान आणि त्याचाच नतीजा आज आपल्याला इकडे दिसतोय। आमची प्रामुख्याची हीच मागणी असणार आहे की हा नालाचा जो फ्लो होता ओरिजिनल तो फिरवून परत शहराच्या बाहेरनं जंगलातनं हा गोदावरी नदीला मिळायला पाहिजे। आणि 2024चे जसे पैसे आंदोलन करून वंचितच्या टीमनी इकडच्या नागरिकांना मिळवले तसेच 2025ची यादी बनवून नागरिकांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे मिळवून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करेल।